डॉक्टर काल तर तुम्ही म्हणाला होता थोड्या वेळाने जाग येईल म्हणून, जाग नाही आली, उलट जास्त पेल वाटते, का असं झालंय? हो ऍक्च्युली त्यांचा ताप वाढलाय आता. हो एक्झॅक्टली. नाहीतर एव्हाना त्यांना जाग यायला हवी होती. आता काय करायचं डॉक्टर? तेच म्हणतोय, आता त्यांना घरी ठेवण्यात मला जरा रिस्क वाटते. आपण त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला नेऊया. ओ माय गॉड, तिला ऍडमिट करावं लागेल. डॅडी प्लीज, आता आपलं डोकं चालवण्याची वेळ नाहीये. डॉक्टर म्हणतायत ते आणि तसंच आपण करूया. आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. तुम्ही जर ॲम्ब्युलन्सला फोन लावा. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होतील शकुताई बऱ्या. तुम्हाला कोणी विचारलं? कोणी विचारलं तुम्हाला? एक तर तुमच्या स्वीटूमुळे झालंय सगळं. तुमची स्वीटू मॉमला काही न सांगता निघून गेली. तुझी नलू काकी मला वाटेल ते बोलून ताड ताड गेली. मध्यरात्री धसका घेतला माझ्या मॉमनी. इमोशनली माझी मॉम त्रास झाला तिला आणि बेशुद्ध पडली. आता ताप वाढतोय. मॉमच्या मागे मागे फिरायची मावशी मावशी करत. आता आहे कुठे मावशी? अशी पडली आहे, तिला काय आहे का? ओम भेटला झालं, सांगितलं होतं ना तुम्हाला. एकदा का ओम भेटला की समोर जिवंत आहे का मेला तिला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. मॉमला झालं ना. असं नका बोलू मालविका मॅडम, काही नाही होणार शकू मावशींना. डॉक्टर प्लीज तुम्ही काहीतरी करा. मॉमची शुद्ध हरपली, तिला परत शुद्धीवर. तिचा ताप उतरवा. माझी मॉम मला हवी आहे. तुम्हाला माहिती आहे का हे सगळं कशामुळे झालंय? याची बहीण स्वीटू हिची सून न सांगता घर सोडून निघून गेली होती. मॉमनी धसका घेतला आणि अशी पडली. हो प्लीज काहीतरी करा. माझ्या मी हात जोडतो मॉमला शुद्धीवर. बरोबर बोलतायत त्या. कुठे आहे ते दोघे जण? अरे ही वेळ आहे का नवऱ्याबरोबर फिरायची? आपली स्वीटू अशी कशी वागू शकते चिन्या? बाबा किडनॅप झालीये ती, फिरायला गेली नाहीये. ओमदत्ताचा फोन आला होता ना की तो घेऊन येतोय स्वीटूला. काय अवस्थेत सापडली असेल, कशी असेल ती आपल्याला काय माहिती. आणि तुम्ही बोलताय असं स्वीटू बद्दल? आपल्याला माहिती आहे ना आपली स्वीटू कशी येते. येईल ती. डॅड ॲम्ब्युलन्स. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स का आली आहे रॉकी? मेरे को नहीं मालूम. मम्मीची आई? मावशी आईला काय झालंय? ओम सीधा संभल के सॉरी. मेंदूमध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आलीच. उद्या बीपी वर खाली झालं, ब्लॅकआउट झालं तर काय करणार? कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढणार आहेत. किती वेळ आहे माझ्याकडे? आता काहीच सांगता येत नाही, पण फार वेळ नाहीये. मावशी मावशी त्यांना स्ट्रेचर घेऊन यायला सांगूया डॉक्टर. काही जर तुम्हाला ताई हे काय? आई 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 उठ. काय झालंय आईला? मला कोणी सांगितलं का नाही? आई उठ, आई उठ. मी स्वीटूला घेऊन आलोय बघ. स्वीटू आली आहे. अरे ओम, बेशुद्ध आहे ना ती, मग कशी बोलेल ती? आता आपल्याला तिला ऍडमिट करायचंय. ऍडमिट करायचं? बाहेर ॲम्ब्युलन्स काय ताई? ओम हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ऍडमिट करायचंय. तू सरक. ती स्ट्रेट. मम्मीची स्वीटू आली. हे स्वीटू. मावशी मावशी उठा. मावशी मी आलीये. मावशी प्लीज उठा ना. आपल्याला यांना लवकरात लवकर घेऊन जायला हवं. डोंट वेस्ट टाइम प्लीज. एक्झॅक्टली मी तेच म्हणते. आत्ता आपण वेळ वाया घालवू शकत नाही. वेळ वाया घालवणं म्हणजे मॉमच्या जीवाशी खेळणं. आणि आय जस्ट डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. लेट्स गो. हो मी तेच म्हणतोय, त्यांना लवकरात लवकर न्यायला हवं. ओके चला. अरे आई ताई हे बघ. हे बघ स्वीटूचा हात धरलाय आईनी. आई
आई उठ. हे बघ स्वीटू, बोल ना काहीतरी आईशी. आई उठ. स्वीटू आली. डोळे उघडले तिने. डोळे उघडले. मम्मीजी स्वीटू आजी हो आजी आजी स्वीटू परत आली. कशी आहेस बाळा? मॉम तू कशी आहेस? काल झोपली होतीस, आत्ता उठलीस अचानक. तुला ताप किती भरलाय. प्लीज आपल्याला तुला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. डॉक्टर आपण निघूया प्लीज. हो हो, चला चला. कुठे कुठे जायचंय? कुठे म्हणजे काय? हॉस्पिटलमध्ये न्यायचंय तुला चेकअप करण्यासाठी. चेकअप केलं तर सगळ्यांना कळेल मला काय झालंय ते. नाही नाही, मला इतक्यात कोणालाही कळू द्यायचं नाही. तू अशी येणार आहेस का स्ट्रेचर बोलवू? नाही नाही, मी आता कुठेही जाणार नाही. मी बरी आहे आता. बरं वाटतंय मला आता. मावशी असं कसं चालेल? डॉक्टरांना तपासू दे ना तुम्हाला. मी येते हवं तर तुमच्या बरोबर हॉस्पिटलला. चला. मी बरी आहे आता बाळा. आता तू परत आलीस ना, तुला बघून मला बरं वाटतंय. आता कुठेही जायची गरज नाहीये. मला सगळं माहितीये मावशी. आता आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे मावशी. पण ट्रीटमेंट तर घ्यावी लागेल की नाही आपल्याला? हा, डॉक्टर, माझी औषध तुम्हीच आहात. तुला पाहिलं, माझ्या ओमला पाहिलं, बरं वाटतंय मला आता. मग आत्ता बरं वाटलंय तुला? ही स्वीटू परत बेजबाबदारपणे वागली तर तू पुन्हा आजारी पडशील. प्लीज चल. नाही पडणार मी. मॉम प्लीज, माझ्यासाठी तू, तुझी तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. प्लीज मी हात जोडतो तुझ्यासोबत. कालची तुझी अवस्था बघू ना, आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. आणि आता या क्षणी तुझी तब्येत, तुझी हेल्थ आणि तू आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहेस. चेकअपला जाऊया प्लीज. मावशी नको म्हणत असतील तर आता नको जाऊया आपण. आपण आहोत ना सगळे त्यांच्या बरोबर. हा मावशी, तुम्ही म्हणताय तर आता नको जायला. मी हेच सांगते ना तायडे, हट्ट नको करूच प्लीज. आज ओमचा बर्थडे आहे ना, आपण तो सेलिब्रेट करूया ना. मग काय चाललंय? काय आम्ही काय बोलतोय आणि तुला ओमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं काय? बेबी, मम्मी जी ने कहा ना वो ठीक है, और वो चाहती है ओम भाई के साथ बर्थडे सेलिब्रेट करना, तो करने दो ना. तुम्हें क्या प्रॉब्लम है? वेळ काय, प्रसंग काय, आणि ही काय बोलतीये? अरे सब चीज तो चंगा हो गया ना, प्रॉब्लम तो सॉल्व हो गई. स्वीटू वापस आ गई, मम्मी जी ठीक हो गई, और ओम भाई का तो बर्थडे है ही, तो बर्थडे तो सेलिब्रेट होना ही चाहिए ना मम्मी जी, है ना? मी करणार आहे सगळी तयारी. तुम्हाला हवी तशी तुम्ही फक्त सांगा. हा, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, लक्षात आहे ना तुझ्या? आणि आता सेलिब्रेशनची तयारी करतेस. ओमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं होतं तर काल कुठे गेली होतीस? आम्ही परके आहोत. चल, आम्हाला नाही सांगितलंस, पण तुझी लाडकी शकू मावशी, जिला तुझी एवढी काळजी आहे, तुझ्या काळजीने बेशुद्ध पडली होती, तिलाही नाही सांगितलंस, तुझ्या आईला नाही सांगितलंस. चिन्या काका घरचेच आहेत ना तुझ्या, त्यांना कोणाला कळवलं नाही. त्याचं कुठे गेली होतीस तू? ऐक ना, या गोष्टीबद्दल आपण नंतर बोलूया, चालेल? माझ्याकडे काही पर्याय आहे का? डॉक्टर प्लीज, ताप उतरण्यासाठी औषध तरी द्या तिला. हो हो सांगतो हिला. आणि बघ, स्वीटूला फोन करा, सांग मला.
नलू ये नलू. काय हो? स्वीटू घरी आली. काय? चिन्याचा फोन आला होता. हाय हाय, चिनुडीचे फोन आले होते. काय बोलले? એટલે स्वीटी दीदी तर सापडले ने, मग चिनू पण तिकडे खुश असेल ने. हो, त्यासाठी फोन केला होता त्याने. नाही पण का? तिने का नाही फोन केला? तिला फोन करून आपल्याला कळवावंसं वाटलं नाही? इकडून आपल्याला काही न सांगता निघाली ती. तिला माहिती आहे ना की आपण काळजी करत असतो. अशी बेजबाबदारपणे का वागते हो? आपल्याला टाळते का ती? वहिनी ऐका ना, तुम्ही चिडू नका ना आता. हे बघा, आपली स्वीटू सापडली, अजून काय हवंय आपल्याला? हा, मी देवासमोर साखर ठेवून येते. हा. अगं सुमन, मी चिडत नाहीये अहो, पण स्वीटू अशी का वागते? असं काय लपवते ती? नाही मला कळत नाही. तिला कळत नाही का की आपल्याला काळजी येते? आपल्याला सांगायला नको का? असं काय की जी ती लपवते आपल्यापासून, एकटीच सगळी काळजी करते का? तिला म्हणावं तिचे आई दादा अजून जिवंत आहेत. अगं तुझे हे प्रश्न स्वीटूलाच विचार. तिच्या मनात काय चाललंय हे कळेल आपल्याला. चल निघूया. नाही आपण का जायचं? इथून न सांगता ती गेलीये ना. आपण काळजी करतोय हे माहित असणार तिला, मग आपल्याला सांगायला नको? आणि तुम्हाला काय वाटतं, तिथे जाऊन आपण तिला विचारलं तर शकूच्या समोर सगळं खरं खरं सांगेल ती? पण जावं तर लागेल ना तिथे. नाही, स्वीटू अशी का वागते याचं खरं कारण तिच्या तोंडून मला कळल्याशिवाय मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. तू काय हट्टीपणा करतेस तू? तुम्हाला हट्टीपणा म्हणायचं असेल, वेडेपणा म्हणायचं असेल, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण मी नाही येणार. अरे काका, अब तो स्वीटू भी ठीक हो गई, आप देख रहे हो ना. पण मी तोच विचार करतोय रॉकी दादा. ओम दादा बोलला की तो स्वीटूला घेऊन येतोय, तरी इतका वेळ का लागला? ती घरी इतकी चिडचिड झाली माहितीये. किसकी? अरे रॉकी, तू मालविका मॅडमचं नाव डायरेक्ट रॉकीला सांगणार होतस? हा, म्हणून काय आलं? केवढा प्रॉब्लेम झाला असता. नशीब तो न ऐकताच निघून गेला. काही गोष्टी सांगायच्या नसतात रिचिन्या. काही गोष्टी सांगूनही काही फायदा नसतो. मग वाढदिवस झाला ना की आपण आपल्या घरी जाऊया. दादा, वहिनी, तुझी आई आपली वाट बघत असेल. यांनी खूप काळजी करत होत्या रे. हो, मी स्वीटू बद्दल कळवलं ना तिला, पण सांगितलंस ना सगळं नीट आहे म्हणून? हो, नाही सगळं नीट आहे म्हणूनच सांगितलं. हा, हे बघ, स्वीटू ऍडमिट होती, हॉस्पिटलला होती, हे आपल्या घरी कळता कामा नाही चिन्या. मी आधीच वैतागलेत रे. त्यांना कळलं ना स्वीटू ऍडमिट होती तर शकूताई आणि त्यांच्यामध्ये परत भांडणं होती. नाही, बरोबर बोलता तुम्ही, नाही सांगत. नीट आहे म्हणूनच सांगितलं. अटेन्शन. सॉरी, तुमचं काहीतरी चालू होतं. पण ओम, आज ओमचा माझ्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे. जे काही आपल्या आयुष्यात घडून गेलं त्यानंतर आता मॉमची अशी इच्छा आहे की ओमचा वाढदिवस आपण सगळ्यांनी मिळून साजरा करावा. सो हिअर इज द केक. ओम, प्लीज काट द केक. हॅपी बर्थडे ओम. थँक्यू डॅडी. अरे किती हाँ आ रहा है. बाय. कल 12 बजे केक कटिंग ना सही, आज तो हो जाए. ओके, थँक्यू ऑल. शुरू करें? हाँ. Happy birthday to you. हळू. आणि आई. आई बरोबर ना. काय होतंय शकू मावशींना?
असं का बघतात त्या ओमकडे? दे ना केक. हा स्वीटू बाळा, मला माहिती होतं तू सगळं सांभाळून घेशील. मावशी, आता हे माझंही कुटुंब आहे. तुम्ही जसं सगळ्यांना सांभाळत मी तसंच सांभाळायचा प्रयत्न करेन, पण मला तुम्ही माझ्या सोबत हव्यात कायम. चला तर आपण एक मस्त सेल्फी काढूया. ये स्वीटू. ऐक ना सगळ्यांचा काढूया. ऑलराइट. सॉरी, सगळे आले पाहिजेत. येस येस. अरे लाव ना, मैं निकालता हूं, फिर ओके ओके. रेडी रेडी. गुड मॉर्निंग ताई. अरे गुड मॉर्निंग. आई कुठे आहे? ती आतमध्ये आराम करते. स्वीटू स्वीटू पण रेस्ट करते. काल जे झालं त्यातून ती बाहेर पडायचा प्रयत्न करते. बरोबर आहे, तिला धक्काच बसला असणार. आपले कॉम्पिटिटर्स इतक्या खालच्या थराला झाले ते असं वाटलं पण नव्हतं ना. हो, आणि नक्की कोणी केलं अजून कळलं नाहीये ना. आपकी हाथापाई हुई थी ना उनके साथ, तो शक्ल तो याद होगी ना आपको? नहीं रॉकी, मेरा ध्यान सब स्वीटू की तरफ था. और पण इट्स ओके. पोलीस आता इन्व्हेस्टिगेशन करतायत, सो त्यांचं इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर आपल्याला कदाचित कळेल की ते गुंड कोण होते. स्वीटू को जिसने भी किडनैप किया ना, माँ कसम छोड़ेगा नहीं मैं उसको. क्या हुआ? जेल में सड़ने दो सालों को. जेल जाने के पहले तो मैं हाथ पैर तोड़ देगा. देखो उनका. अरे उनको तो मैं ऐसा मारेगा ना. रॉकी, जेलचं नाव काढलं की भीती वाटते मला. आणि पोलीस त्यांना पकडतील, त्यांना जी काही शिक्षा द्यायची ती कायद्याने देतील. तुम्ही कशाला त्यांना मारणार? अरे मुझे गुस्सा आ रहा है ना, तो मैं मेरा गुस्सा व्यक्त नहीं करेगा क्या? किडनॅपिंग फेल गेलं तरी पैशासाठी फोन करतायत. युसलेस. ताई फोन वाजतोय, घे ना. बेबी फोन लो ना. हाँ. अहो मॅडम, त्या पैशांचं काय झालं? देऊन टाका ना पैसे. ताई कसले पैसे? हॅलो, एक मिनिट होल्ड करा. हो मॅडम, आता किती थांबायचं? अहो पार्सल तर वेळेवर उचलला ना, मग देऊन टाका ना पैसे. शट अप. काय बोलताय तुम्ही? क्यों गुस्सा हो रही है इन बेचारे पे बेबी? हाँ, या तुम्ही खाऊन घ्या आधी, बसा. हे बघा, पार्सल निसटलं ना तर त्याचे पैसे कापून घ्या, पण डायरेक्ट नो पेमेंट म्हणजे असं चालणार नाही. काय ताई, काय होतंय? हॅलो मॅडम. मॅडम ऐकताय ना? हॅलो. काय होतंय ताई? हॅलो. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय.